एकनाथजी शिंदे साहेब, केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे साहेब, केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब, माझे सहकारी सर्व कॅबिनेट मंत्री, सर्व विधानसभेचे माझे सहकारी खासदार, माजी आमदार, माजी खासदार, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या या विराट सभेला उपस्थित असलेले सर्व पैठण विधानसभा क्षेत्रातील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे। आपल्याला आपल्या लाडक्या नेत्याचं, मुख्यमंत्र्यांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे। दानवे साहेब आपल्याला भाषण मार्गदर्शन करणार आहे। मला एक सांगायचं आहे, शिंदे साहेब, आपण आमच्या तालुक्यासाठी 2000 कोटीचा निधी दिला आणि हा निधी आपण मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जर सगळ्यात पहिलं जर काम आपण कोणी केलं असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की साहेब आमची एक मागणी होती, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना 20,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि अनेक दिवस महाविकास आघाडीचं सरकार असताना मी ही फाईल घेऊन फिरायचो। 2-2.5 वर्ष नुसतं ही फाईल फिरत होती। ह्या फाईलीचा प्रवास मुंबई, नाशिक, संभाजीनगर, संभाजीनगर, नाशिक, मुंबई असा फक्त प्रवास हा 2.5 वर्ष चालू होता। पण शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांना मी सांगितलं, साहेब 2.5 वर्ष झाले मी शेतकऱ्याच्या या योजनेसाठी प्रयत्न करतो। शिंदे साहेबाला सुद्धा कल्पना होती। शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, पहिल्याच महिन्यात जर त्यांनी आपल्या पैठण विधानसभेचं जर काय काम केलं असेल तर ब्रह्मगव्हाणच्या योजनेला 890 कोटी रुपये आपल्याला मंजूर केले। याची सुप्रमाद यांनी आपल्याला GR काढला आणि नुसतं GR नाही काढला तर त्याला बजेट सुद्धा दिलं। दुसरं जर आपलं काम कोणी केलं असतं, कोणतं जर झालं असेल, तुम्हाला सांगतो, जायकवाडीच्या धरणातून आपल्या पैठण विधानसभा क्षेत्राला प्रत्येक गावाला फिल्टरचं पाणी भेटणार आहे। आणि ज्या वेळेस मंत्रिमंडळात प्रस्ताव आला, त्या प्रस्तावाला विरोध झाला। पहिल्या मीटिंगला आला कॅबिनेटला, त्याला विरोध झाला। दुसऱ्या वेळेस विरोध झाला। मग तिसऱ्या वेळेस आम्ही शिंदे साहेबाला भेटलो, दादा भुसे, शंभूराजे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, हे सगळे सोबत होते। आणि सोबत असताना शिंदे साहेबांनी सांगितलं, गुलाबराव पाटलांना सांगितलं, दादा भुसेंनी सांगितलं, शंभूराजे असतील, उदय सामंत, सगळ्यांनी सांगितलं की जर वॉटर ग्रिड मराठवाड्याची जर कुठली मंजूर होत असेल तर ही पैठण पासून सुरुवात होईल। त्यावेळेस आपल्याला ही योजना शिंदे साहेबांमुळे मिळाली। दादा भुसे, हे गुलाबराव पाटील, हे शंभूराजे, उदय सामंत, हे सगळे साक्षीला आहे। म्हणून मला सांगायचं की त्या योजनेचं आज तुम्हाला सांगतो, ती योजना मंजूर झाली, त्या योजनेचं टेंडर झालं, त्या योजनेची वर्क ऑर्डर झाली। एक 8-10 दिवसात पाऊस उघडल्याच्या नंतर 388चं टेंडर वर्क ऑर्डर झाली। प्रत्येक गावाला फिल्टरचं पाणी, जायकवाडीच्या धरणातून पाणी आपल्या सगळ्याला मिळणार आहे। साहेब आमची अवस्था अशी होती, जायकवाडी धरण आमच्या इथं आणि टँकर सगळ्यात जास्त पैठण तालुक्याला, घराचं दार उघडतं पाणी दिसत होतं, पण ज्यावेळेस टँकर येईन त्यावेळेस प्यायला पाणी मिळत होतं। अशी परिस्थिती या पैठण विधानसभाची होती। पण आपल्या माध्यमातून 387 कोटीचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, हे काम आपण केलं। दुसरं काम साहेब, आपण शेतकऱ्यासाठी माझ्या खात्यामार्फत सिट्रस आणलं। आमच्या जिल्हा संभाजीनगर जिल्हा असन, जालना जिल्हा असन, आमच्या 2 जिल्ह्यात
मोसंबी जास्त आहे, आपण सिट्रस आणलं. 52 कोटीचं सिट्रस आपण उद्यानमध्ये मंजूर केलं. हे काम आपण केलं. तिसरं काम जर आपण कोणतं केलं असन साहेब, आपण सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोणतं केलं असन तर पैठण शहरामध्ये आपल्या खात्यामार्फत अनेक निधी दिला. आम्हाला आमच्या खात्याला तुमच्या खात्यामार्फत आमच्या या शहराला जवळजवळ आम्हाला 100 कोटी रुपये आपण दिले. आणि आता रस्त्यासाठी दिले, काही शादीखाना असन, अनेक योजनेसाठी आपण निधी दिला. साहेब आता आम्ही मागणी केली की आम्हाला नाट्यगृह असलं पाहिजे, आपण नाट्यगृहाला निधी दिला. साहेब आम्हाला सीसीटीव्ही शहरात असले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला निधी दिला. आम्ही मागणी केली किंवा घाटाला निधी द्या, घाटाला आपण निधी दिला. आम्ही सांगितलं आम्हाला ग्रामीण भागाला रस्त्याला निधी द्या. साहेब तुम्ही आम्हाला 300 कोटी रुपये या पैठण विधानसभा क्षेत्रासाठी तुम्ही दिले. नाबार्डमधून पुलाला आम्हाला निधी दिला. साहेब आपल्याला आम्ही सगळे इथं मंत्री हजर आहे, सगळे आपण आमदार हजर आहे. ग्रामीण भागात जे आपले रस्ते ते रस्ते आपण घेऊ शकत नव्हतो, आपण जे रस्ते घेऊ शकत नव्हतो VR वगैरे, तर साहेब सत्तार सेठ आपण सगळे साक्षीला आहे. शिंदे साहेबांनी सांगितलं काही झालं तर हरकत नाही, पण आमदाराच्या मतदारसंघात आपल्याला निधी द्यावा लागेल. साहेब हा निधी आपण दिला. म्हणून मला सांगायचं की आमच्या या तालुक्यासाठी खूप काही देण्याचा प्रयत्न केला. उदय साहेब इथे त्यांनी संतपीठ आपल्या चालू व्हावं, अनेक भाविकांची अनेक भक्त सगळ्यांची मागणी होती. साहेब संतपीठ चालू झालं आणि ते संतपीठ चालू होऊन नुसतं चालू नाही झालं तर तिथं शिक्षण सुद्धा चालू झालेलं आहे. आणि आता आणखीन आपल्याला उदय सामंत साहेब आपल्या माध्यमातून 20 कोटी रुपये साहेब आपल्याला आणखीन तिथं लागणार आहे. आणि मला खात्री आहे हा निधी सुद्धा आपल्याला लवकरच मिळणार आहे. म्हणून मला सांगायचं की संतपीठाचा विषय असन, आता आपल्याला पैठण आपेगाव प्राधिकरणाला सुद्धा आपण पैसे दिले आता मागच्या 15 दिवसापूर्वी. असा अनेक निधी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. साहेब आपण आम्हाला निधी दिला, भरपूर निधी दिला, पण आमच्या आणखीन 2-3 कामं आहे. पैठण शहराला 40 कोटी आपला प्रस्ताव आम्ही आपल्याकडे पाठवला वाढीव पाणी पुरवठ्याचा. आणि ही गरज आहे शहराला, कारण हे 95 साली पाणी पुरवठा योजना झाली आणि आज 30 वर्षानंतर वाढीव पाणी पुरवठ्याची आम्हाला गरज आहे. हे एक आपण मंजूर करावं. सगळ्यात महत्त्वाचा आमचा विषय जर कोणता असेल आणखीन, आणि तो सुद्धा सगळ्याचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आमचं संत ज्ञानेश्वर उद्यान जे आहे, हे संत ज्ञानेश्वर उद्यान हे आपण याला मंजुरी द्यावी. याला 200-250 कोटी रुपये आपण निधी देऊन ते चालू करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. साहेब आमचं पैठण एक तीर्थक्षेत्र आहे, पैठण हे पर्यटकांचं आहे, पण आज बी आमच्या पैठणला तुम्हाला सांगतो उपजिल्हा रुग्णालय नाही. आमचे जे वैद्यकीय तुम्हाला सांगतो ट्रेनिंग सेंटर आहे, आम्हाला 100 खाटाचं हॉस्पिटल आपल्या माध्यमातून निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. साहेब पैठणीचं पैठणीसाठी आपण एक क्लस्टर मंजूर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. अशा अनेक योजना साहेब आपल्या या सार्वजनिक योजना आहे, या योजनाला आपण निधी द्यावा. आणि आज मला खात्री आहे की शिंदे साहेब निश्चित या 2-4 ज्या योजना आहे या योजना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. साहेब आमच्या तालुक्यात DMIC आहे, आमच्या तालुक्यात MIDC आहे, आमच्या तालुक्यात काही कंपन्या येऊ राहिल्या, पण आता आणखीन जर मोठमोठ्या जर कंपन्या आल्या तर आमच्या तरुणाचा प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही, रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला या DMIC मध्ये आणि MIDC मध्ये आपण कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. साहेब बोलण्यासारखं खूप आहे, तुम्हाला बोलायचंय, दानवे साहेबाला बोलायचंय, आणि हे मार्गदर्शन फक्त तुमचं ऐकासाठी आलेले, कारण हा जनसमुदाय जे आलेला आहे. आम्ही 2 वाजता संभाजीनगरहून निघलो आणि आम्हाला इथे यायला तुम्हाला सांगतो 5 वाजले. साहेब रस्त्याना दुतर्फा कार्यकर्ते होते, सगळ्यांनी शिंदे साहेबाचं फुलांनी तुम्हाला सांगतो हारांनी स्वागत केलं. साहेब
हे लोक जे आले होते हे तुमच्या प्रेमाने आले होते, हे भाडोत्री कोणी आणले नव्हते। मग आपल्यावर चर्चा केली गेली की भुमरेंना पैसे देऊन लोक आणले। अरे या भुमऱ्याला पैसे द्यायची गरज नाही, भुमरे कायम लोकात असतो, लोक माझ्या सोबत असतात, म्हणून भुमऱ्याला पैसे द्यायची गरज नाही। साहेब यांची सवय, यांना पैसे देऊन लोक आणा लागते। काय म्हणे की भुमरेंनी अंगणवाडीच्या महिलांना शक्तीनं बोलवलं, म्हणजे अधिकाऱ्याला सांगितलं यांना बोला। साहेब जे काही पत्र आहे ते पत्र 40 गावाचं आहे, महिला येऊन किती 40 येत्यान। साहेब ते पत्र बी असं आहे, तुम्हाला सांगतो आपली सभा ही 12 सप्टेंबरला आहे आणि ते पत्र 10 फेब्रुवारीचं आहे। आपला टाइम सभेचा 2चा आहे आणि ते पत्र दाखवतात त्याचा टाइम 10चा आहे। मला सांगा किती खोटरडेपणा चालला। अहो साहेब त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। एका याच्यात सांगितलं की भुमरे पैसे वाटून राहिला, त्यांचेच कार्यकर्ते उभा केले आणि तेच बोलतात की भुमरेंना 400 दिले, भुमरे 300 म्हणाले। म्हणून मला सांगायचं की आपण तुम्ही किती जरी अफवा केल्या, किती क्लिपा सोडा, तुमच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे। म्हणून मला सांगायचं साहेब यांनी मीडियामध्ये यांनी साहेब खुर्च्या दाखिल्या आणि त्या खुर्च्या रिकाम्या दाखिल्या। साहेब कुठला तरी एखादा फोटो दाखायचा, कुठलं तरी एखादं शूट करायचं आणि कुठंतरी आपल्या जो महाराष्ट्राचा विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे त्यांना सांगितलं भुमरे पैठणला गेले, भुमरेच्या स्वागताला 50 लोक नव्हते। अरे 50 काय, तू येऊन पाय, लाखाच्या पुढे दंत आहे, तुला दिसन। अरे यांना आता उद्धव साहेब जाब विचारणारे, मग तो अंबादास असन नाही तर खैरे असन, त्यांना म्हणणार होते तुम्हीच म्हणत होते की भुमरेच्या पाठीशी कोण नाही। मग त्यांना वाटलं आपण आता अगोदरच सांगाव की भुमरेंना पैसे देऊन आणले, भुमरेंना सरकारी लोक आणले, म्हणजे मग ते म्हणतात उद्धव साहेब आम्ही तुम्हाला सांगत होतो यांनी पैसे देऊन आणले। पैशाना लोक इकत नाही। त्या अंबादासना सांगितलं की भुमऱ्यांनी नाश्ता ठुला, भुमऱ्यांनी चहा ठुली, भुमऱ्यांना गाड्या दिल्या। अरे आमची जे जनता आहे, जे मतदार आहे, हे इकव नाही, हे स्वतःच्या गाड्यानं आलेले, स्वतःचा नाश्ता हे चहा यांना सगळं मिळतं, हे कोणाच्या चहार आणि नाश्त्यावर बसलेले नाही। आमचा तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे साहेब, तुम्हाला सांगतो तालुका सोबत आहे। आम्ही सगळ्याच्या सुखा दुखात कायम रात्रंदिवस असतो। मी असो, कोणी असो, विलास बापू असो, राजू नाना असो, शिवराज असो, आमचे कार्यकर्ते असो, 24 तास आम्ही जनतेच्या सेवेत असतो। साहेब मी आपल्याला खात्री देतो, एका कार्यकर्त्याने सांगावं संदीपान भुमरेंनी आम्हाला फसवलं, विलास बापूंना फसवलं, नानांना फसवलं, शिवराजना फसवलं, कोणाच्या नोकरीत पैसे खाल्ले नाही, कधी प्लॉट बळकला नाही, कधी कोणाला कधी लुबाडण्याचा प्रयत्न केला नाही। म्हणून मला सांगायचं हा जो जनसमुदाय जमला, शिंदे साहेब तुमची लोकप्रियता आहे, तुमचं भाषण ऐकासाठी हे लोक आलेले। यांना किती सांगून द्या भुमरेंना 50 खोके घेतले। अरे 50 खोक्यावर कुठं कॅबिनेट मंत्री इकत असतो का? तुम्हाला हे मी सांगतो, आम्ही फक्त तुम्हाला सांगतो शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हा याच्यासाठी आम्ही उठाव केला। मग जायसवाल साहेब असतील, शहाजी बापू असतील, तुम्हाला सांगतो सत्तार साहेब असतील, उदय सामंत असतील, आमचे संजय राठोड असतील, दादा भुसे असतील, शंभूराजे असतील, आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबाला सांगितलं साहेब आपल्याला जर कधी महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्री व्हावं लागेल। आम्ही शिंदे साहेबाला तयार केलं। अहो आम्ही लोक आमदार खासदार फुटलेले पाहिले, पण विरोधी पक्षातले सत्तेत जात असतात। पण शिरसाट साहेब आपल्या महाराष्ट्रात उलट झालं, सत्ताच गेली शिंदे साहेबासोबत। तुम्हाला सांगतो असं देशात कधी घडलं नाही। आणि शिंदे साहेबाच्या सोबत सगळे कॅबिनेट मंत्री आणि सगळे राज्यमंत्री, आमदार, अपक्ष आमदार हे शिंदे साहेबासोबत गेले। त्याचं कारण
शिंदे साहेबाचं काम करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे. शिंदे साहेब जे बोलतात ते काम करतात. म्हणून मला सांगायचं की शिंदे साहेबाची नोंद ही देशानं नाही घेतली तर 33 जगानं शिंदे साहेबाची नोंद घेतलेली आहे. 33 देश म्हणते की एकनाथ शिंदे साहेब कोण आहे. म्हणून मला सांगायचं ते आज आपल्या समोर आलेले आहे काय. म्हणून मला सांगायचं की त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. साहेब आमचे बरेच प्रश्न आहे. आता अतिवृष्टी होऊ राहिली, पाऊस सतत चालू आहे. आमचा जिल्हा 70 सेट आपला जिल्हा वगळलेला आहे. तुम्ही कृषी मंत्री आहे, आता शिंदे साहेब इथे आहे. आपला जिल्हा मला खात्री आहे शिंदे साहेब की सततच्या या पावसामुळं साहेब आज सुद्धा दुपारपर्यंत पाऊस होता. आता सुद्धा आपल्याला कल्पना आहे की बाकीच्या जिल्ह्याप्रमाणे आपल्या बी जिल्ह्याला न्याय द्या आपण निश्चित द्याल याच्यात कुठेही शंका नाही. शिंदे साहेब सुद्धा एक शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेतात. त्यांनी अनेक शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेतले. तुम्हाला सांगतो शिंदे साहेब त्यांच्या भाषणात बोलतील. मी आता जास्त बोलणार नाही कारण साहेब एक सांगतो की हे जे काही ट्विट करतात, कारण आज बरंच तुम्हाला सांगतो की खैरे साहेब बरंच आज मीडिया समोर बोलले. त्यांनी सांगितलं की ही सभा रद्द, म्हणजे त्यांच्या लोकांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी ही सभा रद्द आहे. म्हणजे विनाकारण तुम्हाला सांगतो की लोकांचं मन विचलित करण्याचं काम केलं. म्हणून मला सांगायचं की यांना आपण वेळेवर जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही आज बघितलं असन बिडकीन असन, चितेगाव असन, पिंपळवाडी असन, धनगाव असन, आपण धोरकीन असन, गणपती पावन गणपती असन, सगळ्या ठिकाणी आपलं भव्य असं स्वागत केलेलं आहे. साहेब हे जनता ही सकाळच्या 12 वाजल्यापासून 11 वाजल्यापासून आलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला दानवे साहेब आणि आपले मुख्यमंत्री मार्गदर्शन करणारे. साहेब माझी आपल्याला एकच विनंती आहे, मी ज्या ज्या काही मागण्या केल्या असत्या ह्या मागण्या आपण निश्चित पूर्ण करताल. मी आपल्याला खात्री देतो ह्या जर 2-4 मागण्या झाल्या तर आमच्या तालुक्यात कुठलाही विषय शिल्लक राहणार नाही. म्हणून मला सांगायचं की आपण सगळ्यांनी आज शिंदे साहेबासाठी एक दिवस आपल्या लाडक्या नेत्यासाठी आपण काढला. त्याबद्दल मी सर्वांचे, युतीच्या सर्व पदाधिकाऱ्याचे, सर्व मतदाराचे मी आभार व्यक्त करतो. आणि जास्त न बोलता बोलण्यासारखं साहेब भरपूर आहे. कारण साहेब तुमच्यासारखा मुख्यमंत्री कधी न होणं असं आम्हाला सगळ्याला अनुभव आहे. म्हणून मी आता तुमच्याविषयी किती जरी बोलत राहिलो तरी आपल्याला वेळ कमी पडेल. म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.